आत्ता आले आहे बीडमध्ये. आमच्या बीडमध्ये पण एक छोटं गार्डन आहे बरं का, जास्त मोठं नाही आहे. आम्ही तर वाट पाहतोय की इथे खूप मोठं गार्डन बनायला पाहिजे, पण योग कधी येतो आहे काय माहिती. आमच्या इथे फेमस गार्डन इतकंच आहे जे माने कॉम्प्लेक्सच्या जवळ आहे ते. आणि एक्झॅक्ट इथे अशा मोठ्या गार्डनची खूप गरज आहे, कारण लहान लेकरांना वगैरे खेळण्यासाठी जर म्हणलं तर इथे एक मोठं गार्डन असण्याची खरंच खूप गरज आहे. पण आता एवढ्या मोठ्या सिटीमध्ये एक गार्डन नाही आहे छोटं की असं खूप जे आम्ही जातो आपण पाहतो संभाजीनगरमध्ये पुण्यामध्ये असे मोठे मोठे गार्डन्स आहेत, तसं इथे पण पाहिजे ना गार्डन. कारण बीड हा आपला जिल्हा आहे, जिल्ह्याचं गाव आहे. आणि एक असं मला वाटतं मुलांना एक मोठा राऊंड मारायला एक मोठं लट गार्डन पाहिजे आपल्याकडे, आहे ना, असं सगळ्यालाच वाटतं. तर आत्ता आलेलं आहे मी गार्डनमध्ये. गार्डनमध्ये बघा तुम्ही आहे ना भरपूर तरी एक्झरसाईजचं सामान आहे इकडे ठेवलेलं. आणि इकडे आहे लहान मुलांच्या घसरगुंड्या वगैरे जे ऑलरेडी सगळ्या गार्डनमध्ये पाहिजे. आणि ते पण आहे इकडे, दाखवते तुम्हाला. बघा इकडे ना खेळत आहेत लेकरं, खेळत आहेत. तर गार्डन आहे इकडे छोटं, आणि जास्त मोठं नाही आहे. मोठं पाहिजे राव गार्डन, ते खरंच मिस करतो आम्ही बाहेर गेल्यावर कसं गार्डन असतं. आणि इकडे आल्यावर तुम्हाला आहे ना दाखवते मी जिम वगैरे. सकाळी सकाळी बरेच जण येतात जिम करायला. आणि तसं तर हिरवळ खूप आहे, हिरवळ आहे. आणि इकडे बघा सकाळी सकाळीचं असेल तर एक्झरसाईजचं सामान आहे भरपूर. इकडे तुम्ही समजा वॉकिंगला आले, फिरून कंटाळले, तर इथं मस्त बेंचेस आहेत बसायला. म्हणजे चांगले चांगले पॉईंट पण सांगते बरं का. इथे बेंचेस वगैरे आहेत तुम्हाला आराम करायला. आणि संध्याकाळच्या वेळेस इथे लहान लेकरं खूप येतात, कारण लहान लेकरांना पाहिजे असतं थोडंसं एंटरटेनमेंट खेळायला. तर थोडंसं एंटरटेनमेंट आपण म्हणतो ना की मुलांना खेळण्यासाठी काय, तर इथे आहे एक छोटंसं बाबा गाडी दिसेल तुम्हाला. ही गाडी आहे. किती रुपये भैया, किती रुपये आहे इसका? 20 रुपयामध्ये तुम्हाला इथे एक राऊंड मारला जातो ह्या बाबा गाडीने. आणि नंतर अरे वा, म्हणजे आत्ता आहे ना इथे छान छान असं लहान लहान मुलं खूप आलेत. घरी जाय का, लहान लेकरं खेळताना मोठ्या माणसांनी लक्ष द्यायला पाहिजे. कारण हे घसरगुंडीवर वगैरे हे छोटे छोटे मुलं एकटेच खेळत आहेत, तर त्याच्यामुळे ते लक्ष देणं गरजेचं आहे. परत इकडं आहे पहा, हे असे मस्त आहे ना इथे खेळण्यासाठी लहान मुलांना खूप छान आहे, मस्त आहे. इथे जम्पिंग मुलं करतात ते. आणि इकडे म्हणजे मेन आमच्या बीडमध्ये पण गार्डन आहे, ते थोडंसं आहे मुलांसाठी. संध्याकाळच्या वेळेस जर आलोत तर थोडंसं त्यांना खेळण्यासाठी जागा आहे असं समजा. आणि आता हा झाला आमचा गार्डनच्या मधला एरिया. आणि ते पाणीचं मी तुम्हाला दाखवते. पाण्याच्या बोटिंग पण चांगल्या आहेत बरं का, इथे सुंदर बोटिंग आहे तिथे. तर या आहे तिकडे लहान मुलांना बोटिंग खेळायला मस्त आहेत. आणि ऑल ओव्हर आमचं इथलचं गार्डन हे असं आहे. तर अजून या गार्डनमध्ये काय काय पाहिजे किंवा बीडचं गार्डन कसं असायला पाहिजे हे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आता हे झालं ऑल ओव्हर आहे का, इतका एरिया आहे आमच्या गार्डनचा, इतका हा एरिया. हे आमचं बीडचं सेंटर गार्डन आहे. इकडे खेळण्यात, इकडे वॉकिंगचं आहे. जे थोडं वॉकिंग करा, थोडं एक्झरसाईज करा. लहान मुलांना थोडंसं खेळायचं असेल तर खेळू द्या. 2-3 घसरगुंड्या आहेत. आणि इकडे पाळण्या आहेत. आणि इकडे एक छोटी गाडी आहे. हे आहे आमचं बीडचं गार्डन. आणि आता आतमधला व्ह्यू तुम्हाला दाखवला आहे. बाहेरचा व्ह्यू चांगला आहे. बाहेरचा व्ह्यू चांगला याच्यासाठी आहे तुम्हाला सांगते. बाहेरचा व्ह्यू कशासाठी चांगला आहे, खाद्यपदार्थांसाठी चांगला आहे. कारण गार्डनच्या बाहेरचा व्ह्यू हा आल्यानंतर इथे तुम्हाला काय काय भेटेल मी तुम्हाला दाखवते. हे पहा, बाहेरचा व्ह्यू चांगला कशासाठी आहे, बाहेर आलं कीच चालू होतं इथे खाद्यपदार्थांची लाईन चालू होते. फुल
पाणीपुरीचे गाडे चालू होतात इकडे, आईस्क्रीमचे गाडे चालू होतात आणि बेल सेंटर आहे, बेल सेंटर पण इकडचं आहे हे असं. त्याच्यामुळं हे आहे आमचं बीडचं गार्डन. कसं वाटतं सांग. ह्या गार्डनचं नाव आहे छत्रपती शाहू महाराज गौरवार्थ डॉक्टर धर्मराज जोशी गार्डन, लांबलीचं नाव आहे. आणि इकडे फुल मस्त रगडा कचोरी, मसाला कचोरी, साधी कचोरी, व्हेज, स्पेशल व्हेज, पाणीपुरी, दहीपुरी, शेवपुरी. चला संपलं आमचं गार्डन. बाय 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 बाय.